चिंतनात जरी तुम्ही म्हटलं पण नाही, चिंतन जरी केलं तुम्ही त्या शब्दाचं, तरी महाराज तिथे येऊन तुमच्या समोर प्रेझेंट राहतात. यासाठी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं आपण म्हणतो. सनातन हिंदू धर्मामध्ये तुम्ही कोणतीही परंपरा उचला, कोणत्याही परंपरेचा तुम्ही अभ्यास करा, जेव्हा तुम्ही तिचा मूळ शोधण्याचा प्रयत्न करणार, तो मूळ फक्त एका ठिकाणी येऊन पोहोचतो आणि ते म्हणजे भगवान दत्तात्रय. दत्त ही कोणती एक व्यक्ती नसून ते चैतन्य आहे आणि ते आजही प्रेझेंट आहे. एखादी जो दत्त उपासक असेल ना, तुम्ही त्याला बघा, जेही दत्त उपासक असतील त्यांचा नेचरशी खूप जास्त कनेक्ट ते असतात. त्यांना झाडे, पानं, फुलं, नदी, प्राणी, पक्षी यांच्याविषयी त्यांना खूप आदरभाव येतो, आकर्षण असतं. म्हणजे नेचरशी कनेक्टिव्हिटी जी त्या लोकांची वाढते. हे काय, ही प्रकृती आहे. तर महाराजांची जर उपासना आपल्याला करायची असेल तर ती कशा पद्धतीने केली जाते, कुठले मंत्र म्हटले जातात किंवा काय? त्यावेळी मला कळलं की असं एक तत्व आहे या अख्ख्या ब्रह्मांडामध्ये की जेव्हा तुम्ही त्या तत्वाचं स्मरण करता, ते तत्व तुम्हाला प्रत्येक वेळी मदत करतं. आणि जर समजा एखाद्याला दर्शन घ्यायचं असलं समजा दत्तगुरूंचं, तर असे कुठले मंदिरांचे स्थळ आहेत जसं परिक्रमा आपण म्हणू शकतो, करायची असेल तर कोणते कोणते आहेत? अप्पलराज आणि सुमती ह्या दोन्ही पती पत्नींना च्या पोटी एक संतती आली, तेच म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ. दत्त संप्रदायामध्ये गुरुचरित्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जीवनाचं सगळं भोग, जीवनातल्या सगळ्या समस्या, एक एक अध्यायाचं एक एक फल आहे. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आणि आजचा जो टॉपिक आहे तो आधीच्या टॉपिक्सपेक्षा थोडा जास्त इंटरेस्टिंग आहे. तर आजचा जो टॉपिक आहे तो आपण थोडासा वेगळ्या विषयावरती घेऊयात. आधीचे टॉपिक्सला आपल्याला खूप चांगला आणि प्रचंड रिस्पॉन्स मिळतोय. तर दत्तगुरूंविषयी माझ्या मनात थोडीशी क्युरिओसिटी म्हणू शकतो तशी निर्माण झाली होती आणि ती समजून घ्यायचा मला प्रयत्न करायचा होता. म्हटलं तुमच्यापेक्षा चांगला व्यक्ती कोण आहे माझ्या आयुष्यात की जो सगळं समजून सांगेल. तर मग मला असं वाटतं की आजचा हा टॉपिक आपण तोच टॉपिकला धरून कंटिन्यू करूयात. भगवान दत्तात्रय हा विषय असा आहे की तो आपण अगदी 1 तासामध्ये 1.5 तासामध्ये नाही करू शकत. आणि अनेको आयाम आहेत त्या शक्तीला. आणि महाराजांविषयी बोलणं म्हणजे 1 तासात बोलणं म्हणजे ते गागर में सागर कैसे समाय असा हा विषय आहे. आणि मला तरी नाही वाटत की त्यासाठी मी पात्र आहे, पण थोडासा प्रयत्न करूया दत्त संप्रदाय समजावा यासाठी. मला जितकं कळलं माझ्या गुरूंकडनं परंपरेद्वारे एवढ्या 13-14 वर्षामध्ये ते सांगण्याचा मी नक्की प्रयत्न करतो. दत्तगुरू कोण होते? ओके, पण सगळ्यात अगोदर आपण त्याच शक्तीला विनंती करून आजचा आपला पॉडकास्ट सुरू करूया. ओम शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यं कृतं वंदे भगवन्तो पुनः पुनः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. भगवान दत्तात्रय, तुम्ही त्यांचं स्ट्रक्चरच बघा, त्यांचं रूप प्रत्येकाला वेगळं वाटतं. 3 मुख आहे महाराजांचे, जवळ असलेले 4 कुत्रे, मागे असलेली गाय. हे स्वरूप प्रत्येकाला अट्रॅक्ट करतंच. महाराष्ट्रात असू द्यात, महाराष्ट्राच्या बाहेर असू द्यात, सनातन हिंदू धर्मामध्ये तुम्ही कोणतीही परंपरा उचला, कोणत्याही परंपरेचा तुम्ही अभ्यास करा, जेव्हा तुम्ही तिचा मूळ शोधण्याचा प्रयत्न करणार, तो मूळ फक्त एका ठिकाणी येऊन पोहोचतो आणि ते म्हणजे भगवान दत्तात्रय. सर्व आखाडे झाले, जितकं महत्त्व आदी जगद्गुरू शंकराचार्यांना आहे तेवढंच महत्त्व आपल्या परंपरेमध्ये किंवा आपल्या धर्मामध्ये भगवान श्री दत्तात्रयांचं आहे. ज्ञानाचे अनेक विषय आहे ज्याला आपण नॉलेज म्हणतो. सर्व लोकांना माहिती की ते शिवांपर्यंत पासून ते आलं, पण शिवांपर्यंत पासून आल्यानंतर अगोदरचे डिस्ट्रीब्यूट कोणी ते केलं, लोकांपर्यंत जनमानसात कोणी पोहोचवलं, तर ते भगवान श्री दत्तात्रय महाराजांनी. म्हणजे जसं तंत्रामध्ये दक्षिणामूर्ती शिव म्हणजे शिव, आदी शिव ज्यांना आपण म्हणतो, आदी योगी म्हणतो, जितकं त्यांना महत्त्व आहे, त्यानंतर जर कधी मानव रूपात कोणी असेल तर ते म्हणजे भगवान दत्तात्रय. मला खूप चांगलं आमचे गोविंददेव गिरीजी स्वामी महाराज इतकं छान वाक्य म्हणतात की कलौ चंडी विनायका कलौ दत्त विनायका,
की कलियुगामध्ये गणपतीची सेवा खूप चांगली आहे, कलियुगामध्ये चंडीची म्हणजे दुर्गेची उपासना खूप चांगली आहे, तसं कलियुगामध्ये दत्त नामस्मरण करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. दत्त ही कोणती एक व्यक्ती नसून ते चैतन्य आहे आणि ते आजही प्रेझेंट आहे. ते काही असं कुठे गेलेले नाही आहे किंवा तुम्ही आतापर्यंत कुठं कधी ऐकलं का की दत्त महाराजांची ही समाधी आहे? नाही आहे. ते चिरंजीव आहे. त्यांचं एकच मुख्य नावापैकी त्यांचं नाव आहे चिरंजीव, की ते भूतकाळात पण होते, ते वर्तमानात पण आहेत आणि भविष्यात सुद्धा राहणार. या 3 गोष्टीला, या तिघी वेळेला दाखवण्यासाठी त्यांचे 3 मुख असावे असं माझा म्हणणं आहे. मी अगोदरच म्हणतो की आपल्या धर्मामध्ये ज्याही देवी देवतांचं स्वरूप सांगितलेलं आहे ते एक सिम्बॉलिक आहे. पण मग जसं स्वरूपाआधी त्यांची उत्पत्ती कशी झाली किंवा त्याच्या काय कथा आहेत ते आपण थोडंसं समजून घेऊयात आणि मग स्वरूपाकडे येऊयात. समजा नक्कीच. सर्वांना माहिती आहे की दत्ता जन्माची कथा आपण प्रत्येक वेळी ऐकत असतो. भगवान दत्तात्रय प्रभू श्री अत्री ऋषींचे पुत्र आहेत आणि अनुसूया त्यांची माता आहे. त्यांची कथा सर्व माणसात प्रसिद्ध आहे की अनुसूया मातेंचं पातिव्रता धर्म हा खूप जास्त मोठा होता. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश तिथपर्यंत अनुसूयांच्या द्वारापर्यंत गेलेत आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही भिक्षा वाढा. भिक्षा वाढताना तुम्ही विवस्त्र होऊन तुम्ही भिक्षा वाढायची. आता दारापासून आलेला जो काही भिक्षुक आहे त्याला विमुख करायचं म्हणजे आपला धर्म त्यामध्ये बुडेल आणि पती व्यतिरिक्त कुठे नग्न व्हावं म्हणजे पतिव्रता धर्माचा लोप व्हावेल. म्हणून त्यांनी स्वतःच्या तपसामर्थ्यातून थोडं पाणी घेतलं आणि त्या ऋषींवरती, जे ब्रह्मा विष्णू महेश जे ऋषींचं रूप घेऊन आले होते त्यांच्यावरती शिंपडलं आणि त्यांचे ते बालक, ते तिघी जे देव आले होते त्यांचे बालक झालेत. आणि मग त्यांच्यासमोर बसून त्यांना जी भिक्षा वाढली, कारण की मातृभाव, वात्सल्य म्हणजे त्यांचा तो धर्मही वाचला, ही सगळं जण माणसामध्ये ही कथा प्रचलित आहे. अशा पद्धतीतून दत्त जन्माची कथा सांगितली जाते गुरुचरित्रामध्ये. नंतरही त्याचा वृत्तांत आहे, नंतर त्यांचा जन्म पूर्ण विस्तृतपणे त्या गुरुचरित्रामध्ये वर्णन केलेलं. तर ह्या सगळ्या कथे त्यांच्या जन्माची ही कथा अशी सांगितली जाते. ओके. आणि त्यानंतर मग सगळं म्हणजे त्याची पुढे काय झालं की समजा हिंदू धर्मामध्ये त्याची कशी लिंक लागली किंवा तिथून संप्रदाय निर्माण झाले, ते कसं पुढे हे झालं समजा. दत्त महाराजांचं ज्यावेळी जन्म झाला यामध्ये असं सांगितलं जातं की सगळ्यात अगोदर ब्रह्मा विष्णू महेश, ठीक आहे, हे त्रिमूर्ती तिथे प्रगट झाले. त्यांचं स्वरूपाचं दर्शन झालं आणि जेव्हा ते लुप्त झाले, जेव्हा ते तिथून गुप्त झाले, त्यावेळी देवीला आशीर्वाद दिला, म्हणजे अनुसूया मातेला सगळ्या देवतांनी आशीर्वाद दिला की तुम्हाला संतती परत होईल. आणि तेच म्हणजे दुर्वासा मुनी, तेच म्हणजे भगवान दत्तात्रय आणि त्यातलं म्हणजे एक चंद्र, म्हणजे असे तिघी हे भाऊ आहेत. त्यातले जे विष्णू रूप, जे स्वरूप आहे देहधारी, तेच म्हणजे भगवान दत्तात्रय. भगवान दत्तात्रय, आता आपण थोडंसं स्वरूपावरती बोलूया, कारण की मी जास्त कथा कहाणी यामध्ये थोडं चिंतन शोधण्याचा प्रयत्न करतो. बरेच त्याला वेगवेगळ्या कथा आहे, कधी त्यामध्ये मतभेद राहतात, काही कमी जास्त त्यामध्ये होतं. म्हणून मी कथावरती न बोलता आपण त्यावरचं तत्व मी तुम्हाला समजावून सांगतो की महाराजांचे 3 मुख सांगितलेले आहेत. त्रिमूर्ती, त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा. महाराजांचं जे रूप आहे म्हणजे सात्विक, राजसिक आणि तामसिक हे तिघी तत्वांच्या पलीकडे गेलेलं आहे, हे दाखवण्यासाठी त्यांना त्रिमूर्ती दाखवला. वर तुम्हाला अगोदर सांगितलं की तिन्ही काळामध्ये जे प्रेझेंट आहे, राहतील, जे कधी बदललेले नाही, ते दाखवण्यासाठी सुद्धा त्यांना 3 मुख दाखवले गेले. महाराजांच्या सोबत नेहमी 4 पुत्र दाखवलेले आहेत. तर त्याचं चिंतन असं आहे की आपण अनेक ग्रंथात मी वाचलेलं आहे, पुस्तकात अनेकांचं म्हणणं आहे की ते 4 वेदांचं प्रतीक आहे. आपल्या सनातन धर्म इतका मोठं, आपल्या धर्माची एवढी व्यापकता आहे की सर्वमान्य असलेला, सर्व पूजित असलेले वेद त्यांना कुत्र्याची उपमा देऊन सुद्धा आपण ते मान्य केलं. असं दुसऱ्या धर्मामध्ये, धर्मग्रंथांना तुम्ही उपमा दिली तर त्याला मानणार नाही, पण आपल्या धर्मामध्ये ते काय सांगितलं ते एक प्रकारचं साईन आहे. तुम्ही बघितलं असेल तर 4 वेद म्हणजे जे कुत्रे दाखवलेले, ते कुत्रे कधी पण बघा, त्याचा गुण आहे अलर्टनेस असतात त्यांच्यामध्ये, ते अलर्ट राहतात.
वरतून वेदांना ज्ञानाचं रूप सांगितलेलं आहे की ज्यावेळी तुमच्या जीवनामध्ये दत्त महाराज येतील तर तुम्ही ज्ञानापासून हटू नका. तुम्ही तुमच्याजवळ ज्ञान असलं पाहिजे. वेद ज्ञानाला रिप्रेझेंट करतं ना, म्हणजे तुमच्याकडे सर्व ज्ञान असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ते ज्ञान तुमच्या जीवनामध्ये येणार त्यावेळी तुम्हाला अलर्टनेस येईल आणि तुम्हाला त्या गोष्टी समजू शकतील. हे दाखवण्यासाठी तिथे 4 वेदांच्या ऐवजी तिथे कुत्रे दाखवलेले. ते एक सिम्बॉलिक आहे. म्हणून दत्त महाराजांना आपण आपल्याकडे पण म्हणतात की महाराजांना कुत्रे आवडतात किंवा ते त्या याच्यात येतात. हे कशासाठी? ते एक सिम्बॉलिक आहे. सोबत गाय दाखवलेली आहे. महाराजांच्या फोटोमध्ये नेहमी गाय असते. ही गाय रिप्रेझेंट करते तुमच्यातली विवेक बुद्धी. ठीक आहे ना. तुमच्याकडे ज्ञान असून फायदा नाही आहे. तुम्हाला विवेक पाहिजे, ती जागरूकता पाहिजे. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये दत्त उपासना येते, जेव्हा महाराजांची तुमच्या जीवनामध्ये पदार्पण होतं किंवा महाराजांची कृपा तुमच्यावरती झाली पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला विवेक बुद्धी जागरूक ठेवणं गरजेची आहे. तुम्हाला संयम असणं गरजेचं आहे. हे दाखवण्यासाठी तिथे गाय दाखवलेली आहे. आणि गाय अजून रिप्रेझेंट करते प्रकृतीला. जेव्हा एखादी जो दत्त उपासक असेल ना, तुम्ही त्याला बघा, जेही दत्त उपासक असतील त्यांचा नेचरशी खूप जास्त कनेक्ट ते असतात. त्यांना झाडे, पानं, फुलं, नदी, प्राणी, पक्षी यांच्याविषयी त्यांना खूप आदरभाव येतो, आकर्षण असतं. म्हणजे नेचरशी कनेक्टिव्हिटी जी त्या लोकांची वाढते. हे काय? ही प्रकृती आहे. त्या व्यक्तीने प्रकृतीला इतकं समजून घेतलं किंवा त्या प्रकृती तत्वाच्या बाहेर ते गुण त्यांच्यामध्ये आहे, जेणेकरून प्रकृती पण त्यांच्यासोबत तशा संबंधित त्यांचा व्यवहार करते. हे दाखवण्यासाठी महाराजांच्या मागे गाय दाखवली जाते. हे त्यामागचा हेतू आहे. वरतून जे काही 4 कुत्रे आहे, 4 अंक, मला असं वाटतं की ही माणसाची एक योगिक प्रक्रिया त्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला. आपण आज बोलतो ही आपली जागृत अवस्था आहे. ठीक आहे. नंतर जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्याला सुषुप्ती म्हणजे आपलं स्वप्न पडतं. जागृत स्वप्न अवस्था, आपलं स्वप्न पडतं. नंतर सुषुप्ती म्हणजे आपल्याला, आपण झोपलेलं पण असतो, स्वप्न पण येत नाही, पण आपली ती सुषुप्ती अवस्था असते. हे या 3 अवस्थेमध्ये आपण जातो. त्यानंतर जी अवस्था आहे तिला तुरीय अवस्था म्हणतात. म्हणजे व्यक्ती तेव्हा ती एक वेगळ्या प्रकारचं डायमेन्शन आहे ज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहे. हे दाखवण्यासाठी सुद्धा तिथे 4 कुत्रे महाराजांच्या समोर दाखवले असावे असं मला वाटतं. की हे महाराज हे असं तत्व आहे, महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे, दत्त महाराज ही अशी दैवत आहे की ती ह्या 4ही अवस्थेंच्या पलीकडे सुद्धा आहे. फक्त तुम्हाला प्रत्यक्षात येऊन नाही, ते स्वप्नामध्ये पण येतील, जागृत अवस्थेमध्ये पण येतील, तुरीय अवस्थेमध्ये पण येतील, सुषुप्तीमध्ये पण तुम्हाला ते दर्शन देतील. हे दाखवण्यासाठी महाराजांना तसं केलं आहे. आणि मोठमोठे ग्रंथ म्हणजे मोठमोठ्या राजा, म्हणजे महाराजांचा इतिहास जर कधी तुम्ही उघडून पाहिला तर कार्तवीर्यार्जुन हे त्यांचे शिष्य होते. सहस्त्रबाहू त्यांचं नाव. ज्यावेळी भगवान परशुरामांच्या म्हणजे महर्षी जमदग्नींचा खून झाला, कार्तवीर्यांनी काही युद्ध झालं, कामधेनू गायसाठी जमदग्नींचा त्यांची हत्या केली. त्यावेळी परशुरामांनी प्रण घेतला की मी 21 वेळा पृथ्वीवरतून क्षत्रियांचा नायनाट करणार, त्यांचा नाश करणार. तर ज्यावेळी कार्तवीर्यार्जुनापर्यंत म्हणजे सहस्त्रबाहूपर्यंत ते पोहोचले त्यावेळी महाराज तिथे प्रेझेंट झाले, तिथे प्रत्यक्षात आले आणि त्यांनी सांगितलं की हा माझा शिष्य आहे. आणि मग त्यावेळी त्यांच्या दोघांचं जो काही युद्ध आहे ते थांबवलं आहे महाराजांनी. आणि दत्त भार्गव संवाद म्हणून ग्रंथ उपलब्ध आहे. त्यामध्ये दत्त महाराजांनी परशुरामांना सर्व वेदांत समजवलेलं आहे. म्हणजे विचार करा, परशुराम म्हणजे अगदी प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्माच्या अगोदर चा तो काळ, त्या काळामध्ये सुद्धा दत्त महाराज होते. त्यानंतर पुढचा जो भाग येतो की दत्तात्रय आणि गोरक्ष संवाद.
हे आज कविकुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी जी आपली नागपूर रामटेकमध्ये आहे तिथे सुद्धा त्याची एक प्रत आहे. त्या ग्रंथामध्ये तर गोरक्षनाथांची आणि भगवान दत्तात्रयांची भेट झाली आणि दत्त महाराजांनी गोरक्षनाथांना सुद्धा उपदेश दिलेला आहे ब्रह्मज्ञानाचा, वेदांत तत्त्वज्ञानाचा. म्हणजे दत्त परंपरा नाथ संप्रदायाला सुद्धा बिलॉंग करते आणि तिथून मग ते सगळी नाथ संप्रदाय आपला सुरू झाला. नंतर आद्य जगद्गुरू शंकराचार्य त्यांच्या अगोदरपासून सुद्धा आता आपण पुढे परंपरेवरती बोलणार आहोत. कशी ती ब्रह्मा, विष्णू, शिव, शुक, व्यासमुनी आदीपर्यंत सुद्धा दत्तात्रय महाराज होते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे दत्तात्रय म्हणजे काय आहे की हे एक प्रकारचे टीचर आहे, गुरु आहे. म्हणून त्यांना म्हणतो ना गुरुदेव. म्हणजे फक्त नॉर्मल गुरु नाही आहे, गुरूंचा सुद्धा देव आहे. म्हणजे त्यांची हिस्ट्री, त्यांचं मूळ शोधणं इतकं सोपं नाही आहे. आणि महाराष्ट्राच्या तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, दत्तात्रय हे दैवत असं आहे की तुम्हाला ते एकांतामध्ये पण भेटेल. अगदी कुठेतरी डोंगराच्या कुठेतरी वर दत्त महाराजांचं तुम्हाला मंदिर दिसेल एकांतामध्ये. कुठे कुठे भर चौकामध्येच वर्दळीमध्ये तुम्हाला महाराजांचं मंदिर दिसेल. कधी नदीच्या ठिकाणी दिसेल तर कधी कुठे तुम्हाला दत्त महाराजांची ठिकाण दिसेल. म्हणजे जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी जो एक रूप आहे तेच म्हणजे भगवान दत्तात्रय. दत्त महाराजांकडे सर्व प्रकारचं ज्ञान आहे. असं कोणतं ज्ञान नाही आहे की महाराज तुम्हाला देत नाही. प्रत्येक परंपरा, श्रीविद्या परंपरा घ्या, शैव परंपरा घ्या, शाक्त परंपरा घ्या, गणपती संप्रदाय, गणपत्य संप्रदाय घ्या, गायत्री संप्रदाय घ्या, प्रत्येक संप्रदायामध्ये दत्त महाराजांपासूनच ह्या सगळ्या विद्या आलेल्या आहेत. इवन तंत्रामध्ये सुद्धा घ्या, दत्तात्रय संहिता असेल किंवा दत्तात्रय तंत्र म्हणून म्हणजे जी काही तंत्राची जी सगळ्या ह्या ज्या बाजू आलेल्या आहे ह्या सुद्धा दत्त महाराजांना अवगत होत्या. हे ते सगळं नॉलेज आहे. कौलज्ञान निर्णय नावाचा ग्रंथ आहे ज्यामध्ये नाथ संप्रदायातले आद्य प्रवर्तक दादागुरु मच्छिंद्रनाथांचं वर्णन आहे. तर मच्छिंद्रनाथांना सुद्धा दत्तात्रय महाराजांनी दर्शन दिलं, त्यांना उपदेश दिलेला आहे. मध्ये मतमतांतर असू शकतात, परंतु महाराज हे गुरुरूपात आजही प्रतिष्ठित आहे. ते तेव्हाही होते, आजही आहेत आणि भविष्यातही राहणार. ओके, बरं. असं काही लिहिलेलं आहे का कुठं की समजा त्यांचा जन्म कुठं झाला किंवा काय असं काही? दत्त संप्रदायामध्ये सर्वात प्रमुख ग्रंथ श्री गुरुचरित्र. गुरुचरित्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे की आपलं माहूरगड जे आहे हे दत्तक्षेत्र मानलं गेलं आहे. पहिलं आद्य दत्तक्षेत्र म्हणजे माहूर आहे. माहूरलाच त्यांचा जन्म झाला असं गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे. पण आपण फक्त आता महाराष्ट्राचा विचार करत नाही, आपण आता भारताचा विचार करणार आहोत. तर जर तुम्ही चित्रकूटला गेलात तर चित्रकूटला सुद्धा अनुसया आश्रम आहे. तिथेही त्या लोकांची मान्यता आहे की ह्या ठिकाणी चित्रकूट पर्वतावरती अनुसया माता आणि अत्रिऋषींचा आश्रम होता. ह्याच ठिकाणी दत्त महाराजांचा जन्म झाला अशी त्यांची धारणा आहे. आता त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये अजून एक ठिकाण आहे की त्या ठिकाणी पण धारणा आहे की दत्त महाराजांचा जन्म झाला. पण गुरुचरित्र आणि जे आपल्या महाराष्ट्रातली जे दत्त संप्रदाय आहे त्यातील सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींचं मत आहे की माहूरगड हे केव्हाही दत्त जन्मस्थान त्यांना सांगितलं गेलेलं आहे. आणि तिथूनच आपल्यामध्ये तुम्ही एकमुखी दत्त आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेला चक्रधर स्वामींचा जो संप्रदाय आहे तर याची पण सुरुवात तिथूनच झाली अशी त्या लोकांची मान्यता आहे. म्हणून माहूरगड मला तरी वाटतं की हे योग्य असावं. हा त्या ठिकाणी महाराजांचा जन्म झालेला आहे. ओके, आता जी समजा 24 गुरूंची जी परंपरा सांगितली जाते त्याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये सांगा ना की ते काय आहे. किंवा दत्त महाराजांचे त्यांनी गुरु सांगितलेलं आहे किंवा त्यांनी कोणाला गुरु मांडलं, कोणाला गुरु मांडलं वास्तविक पाहता ते तर स्वतःच ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे ब्रह्म संप्रदाय, विष्णू संप्रदाय आणि शैव संप्रदाय तिघी संप्रदायाचे ते प्रवर्तकच आहे. त्यामुळे त्यांना गुरुची आवश्यकता काय, ते स्वतःच गुरुरूपात असल्यामुळे. पण समाजाला जगाला काहीतरी शिक्षण द्यावं या अनुषंगाने त्यांनी काही गुण सांगितलेत की मला ह्या
24 रूपापैकी मला हे गुण यांचे आवडतात म्हणून हे माझ्या गुरुरूपात आहे. ओके. पण मग त्यानंतर जर समजा दत्त महाराजांची जर उपासना आपल्याला करायची असेल तर ती कशा पद्धतीने केली जाते, कुठले मंत्र म्हटले जातात किंवा काय? बघा, दत्त संप्रदाय हा अत्यंत पवित्र आहे आणि दत्त महाराजांचं सर्वात प्रसिद्ध नाव आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर हाच त्यांचा मुख्य मंत्र आहे. आणि असं का म्हटलं जातं समजा? अवधूत हे नाव त्यांच्या त्यामागे पण एक चांगली स्टोरी आहे, पण मी अवधूतेचा अर्थ सांगतो की जो पाप पुण्य कोणत्याही कामविकार कोणत्याही विकारामध्ये जो कधी फसलेला नाही आहे, जो निर्विकार शुद्ध चैतन्य रूप आहे, त्याला अवधूत म्हटलेलं आहे. तसे अनेक अर्थ पण असू शकतात, पण हा अर्थ मला योग्य वाटतो म्हणून त्यांना अवधूत म्हटलेलं आहे. आणि ज्याच्या स्मरणाने ज्याला ह्या सगळ्या बाधा आहेत, विकारांच्या बाधा आहेत, ज्याला काम क्रोध मोह लोभ मत्सर माया पाप पुण्य जे काही असेल याच्यामध्ये जो लिप्त आहे, त्यांचं स्मरण जो करतो तत्काल त्या बाधा निघतात म्हणून त्यांना अवधूत चिंतन असं म्हटलेलं आहे. वरतून त्यांना चिंतन हा शब्द काय केलेला आहे की जेव्हाही तुम्ही त्यांचं स्मरण करता त्यावेळी त्या विदिन सेकंदामध्ये ते तुमच्यासमोर प्रेझेंट राहता. भलेही ते तुमच्या डोळ्याने दिसू देत किंवा ना दिसू देत, पण तुम्ही त्यांचं स्मरण केलं तर ते तिथे प्रेझेंट राहतात म्हणून त्यांना अवधूत चिंतन म्हटलेलं आहे. म्हणजे चिंतनात जरी तुम्ही म्हटलं पण नाही, चिंतन जरी केलं तुम्ही त्या शब्दाचं, तरी महाराज तिथे येऊन तुमच्यासमोर प्रेझेंट राहतात. यासाठी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं आपण म्हणतो. आणि अत्यंत पॉवरफुल हा मंत्र आहे आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये हा मंत्र प्रत्येक आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या मुखावरती असतो. जीवनामध्ये तुम्हाला कोणतेही प्रसंग येऊ द्या, काही येऊ द्या, तुम्हाला जरी तुम्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव म्हटलं की क्षणात तुम्हाला खूप ऊर्जा येते आणि तुम्ही तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने करतात. हा त्याचा अर्थ. ओके. मग हा मंत्राचे पण काही नियम वगैरे आहेत का? नाही, काही नियम नाही. दत्त उपासनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे तुमचा भाव. तुम्ही त्या भावनेने, कोणत्या भावनेतून तुम्ही करता त्यावरती त्याचं फल सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मी एक चांगला अनुभव तुम्हाला सांगतो. वास्तविक आपण आध्यात्मिक अनुभव शेअर करू नये, पण लोकांनी महाराजांपर्यंत पोहोचावं हा माझा शुद्ध हेतू आहे. आजच्या 11 वर्षापूर्वी मी वृंदावनमध्ये गेलो होतो. मला कथाकार बनायचं होतं. भागवत कथा मी तिथे शिकण्यासाठी गेलो होतो. काही ॲड्रेस मला मिळाले, मी त्या ठिकाणी भागवत शिकवतात असं मला कळलं. तर मे महिना होता आणि मे महिन्यामध्ये वृंदावनमध्ये जे काही ॲड्रेस मला मिळाले होते त्या ठिकाणी मी शोधत होतो की मला कोणी शिकवणारं भेटेल का, माझी व्यवस्था तिथे होईल का. सकाळच्या 7:30 वाजेपासून मी वृंदावन फिरत होतो, पण मला कुठेही माझी व्यवस्था झाली नाही. 2 वाजले तरी मला अगदी काहीच तिथे व्यवस्था नव्हती. आणि तेव्हा घर सोडून पहिल्यांदाच वृंदावन ज्या ठिकाणी कोणी ओळखीचं नाही इथपर्यंत पोहोचलो होतो. तर मी आमच्या एक चांगल्या साधिका आहे, मी त्यांना माझ्या आईरूपात मानतो. मी त्यांना फोन केला की मला अशी अशी अडचण आली आहे, मी काय करू मला कळत नाही, मला कुठं जावं मला ते माहिती नाही आहे. त्यावेळी मला त्यांनी फक्त एकच सांगितलं की मयुरेश, जिथे असशील तिथे फक्त तू शांत बस आणि मनामध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तू फक्त नामस्मरण कर. एक लिंबाचं झाड होतं अगदी गावाच्या बाहेर, त्या ठिकाणी मी बसलो आणि त्या ठिकाणी फक्त मनामध्ये मी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ह्या गोष्टीचा जाप करायला लागलो. क्षणात असं झालं की तिथे एक माणूस सायकलीवरती आला. ते मला माहिती नाही ते काय, ते परमेश्वराला माहिती. पण तुम्ही समजू शकता की तो आपलं वय असतं, म्हणजे 18-19 वर्षाचा मुलगा, त्याला काय एवढं कळणार ना. तर मी तेव्हा खूप जास्त घाबरून गेलेलो होतो आणि मला ते लक्षच नव्हतं की आपण महाराष्ट्राच्या बाहेर आलेलो आहे. आणि तो माणूस माझ्याशी मराठीत बोलायला लागला. त्याने सांगितलं की तुम्ही एक काम करा, इथे असं जवळ एक आश्रम आहे, त्या ठिकाणी हे नाव घ्या. तर त्या ठिकाणी महाराष्ट्रातले एक संत आहे, त्यांचं हे नाव आहे, तुम्ही त्यांना भेटा.
तुम्ही मला ते लक्षातच नाही आलं की हा माणूस माझ्याशी मराठीत का बोलतो आणि त्याला कसं कळलं की मी मराठी आहे. त्याने माझ्याशी बोललं की तुम्हाला काय लागतं. मी त्यांना सहज विचारलं की हो मला असं असं बघायचं आहे म्हणून मी इथे आलो होतो. त्यांनी मला फक्त एवढं सांगितलं की तुम्ही फक्त त्या आश्रमामध्ये जा, इथून अशी अशी गल्ली आहे, तिथून तुम्ही लेफ्ट वळा, तिथे तिथे आहे, तिथे तुम्ही हे नाव सांगा, ह्या नावात ती व्यक्ती तुम्हाला तिथे भेटून जाईल. मी त्यांना हो म्हटलं आणि मी तिथून निघालो. पण जसं मी पुढे काही वेळा अंतरावरती गेलो तसं मला क्लिक झालं की या माणसाला कसं माहिती की मी मराठी आहे आणि मी अशा माझं काम आहे. तर मी त्यावेळी थोडासा घाबरलो की ठीक आहे काही असेल, परमेश्वर कुठे ना कुठेतरी येणं की न प्रकारेनं तो मदत करतो. पण ज्यावेळी मी त्या आश्रमामध्ये गेलो, त्या आश्रमाचा जो त्यांनी पत्ता दिला त्या ठिकाणी मी पोहोचलो. ते पोहोचल्यानंतर मी त्यांना नाव सांगितलं की मला अशा नावाची मला व्यक्ती पाहिजे. तर ते सांगितलं की अशा नावाची कोणतीही व्यक्ती आश्रमामध्ये नाही आहे. मग मला असं वाटलं माझं कोणीतरी फिरकी घेतली असावी. पण एक त्या आश्रमाच्या जवळ एक अशी शिडी होती. त्या शिडीच्या खाली एक छोटीशी रूम, एक व्यक्ती झोपेल अशी जागा होती. तर ती दरवाजा खोलून ती व्यक्ती बाहेर आली आणि त्या व्यक्तीने मला रूममध्ये घेऊन गेले आणि त्यांनी मला सगळे डिटेल्स विचारली की तुम्ही इथे कसे आले. त्यांना म्हटलं मला अशी एक व्यक्ती भेटली होती, त्या व्यक्तीने हे नाव सांगितलं आणि मी इथपर्यंत आलो. ते मला म्हटले की हे जे नाव आहे ना हे माझं संन्यास घेण्याच्या अगोदरचं नाव आहे आणि हे नाव इथे कोणालाही माहिती नाही. मी हरिद्वारला संन्यास घेतला, हे नाव फक्त हरिद्वारला माहिती आहे, हे नाव इथे कोणालाही माहिती नाही आणि मी 11 वर्षापासून ह्या माझ्या आश्रमाच्या बाहेर गेलेलो नाही आहे. तुम्हाला हे नाव माहिती कसं पडलं आणि मी महाराष्ट्रीयन आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं. आणि ज्यावेळी मी तिथपर्यंत पोहोचलो त्यांनी मला रूममध्ये घेऊन गेले, त्यांनी मला पाणी दिलं, जेवू घातलं. 2 दिवस मी त्यांच्या आश्रमामध्ये राहिलो. त्यावेळी मला कळलं की असं एक तत्त्व आहे या अख्ख्या ब्रह्मांडामध्ये की जेव्हा तुम्ही त्या तत्त्वाचं स्मरण करता ते तत्त्व तुम्हाला प्रत्येक वेळी मदत करतं. आज आपण देव, थोतांड, अंधश्रद्धा हा सगळा विषय आपण म्हणतो, पण जेव्हा तुम्ही त्या चैतन्याला खऱ्या रूपात आवाज देता ते चैतन्य तुम्हाला कोणत्या तरी रूपामध्ये येतं, तुम्हाला तिथे गाईड करतं आणि सडनली त्या गोष्टी चेंज होतात. एक आपण विचार केला पाहिजे की जो अखिल ब्रह्मांडाचा नायक आहे, ज्याच्याकडे संपूर्ण ज्ञान आहे, आपली तेवढी पात्रताही नाही की त्याने आपल्यासमोर यावं, त्याने आपल्याला मदत करावी, पण आपल्यासारख्या पापी माणसांना सुद्धा तो परमेश्वर हाकेला लगेच धावून येतो. असा कोणता देव आहे? तो देव फक्त आणि फक्त भगवान दत्तात्रय आहे आणि ते साधकानां इष्टदायकम, साधकांसाठी जे चांगलं आहे ते प्रदान करण्यासाठी महाराज आहेत. म्हणून मी सर्वांना म्हणतो की प्रत्येकाने ह्या नाममंत्राचा जप केला पाहिजे. तुमच्या आयुष्यामध्ये किती संकट असू देत, कोणत्याही वेळेमध्ये असू देत, नाम जरी तुम्ही उच्चारलं तुमच्या आयुष्यातल्या सर्व समस्या महाराज योग्य पद्धतीने दूर करतील. फक्त हेतू हा असावा की तुमचं भाव शुद्ध असावा की माझी लॉटरी लागावी आणि मला माझ्या गर्लफ्रेंडने फोन करावा, यासाठी नामजप मदत नाही करत. हां, ते करतही असेल, शेवटी भोगमोक्ष देणारे ते सगळं काही देणारे तेच आहे. राजाला रंक करणारे आणि रंकाला राजा करणारे तेच आहेत. म्हणून नाम मात्र घेतलं पाहिजे. ओके. आता समजा दत्तगुरूंचे जे काही अवतार आहेत आपण त्याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये जाऊयात की कोणकोणते अवतार आहेत आणि काय संबंध आहे समजा या सगळ्या गोष्टींचा. ठीक आहे. दत्त महाराजांचे मुख्य महाराज स्वयंमेक अवतार आहेत आणि अवताराचा फक्त प्रत्येक वेळी मिनिटाला परमेश्वर अवतार घेत असतो असंही भागवतामध्ये लिहिलेलं आहे. पण मुख्य जे अवतार आहेत, पहिला म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ, जे पीठापूर आंध्र प्रदेशमध्ये पीठापूर म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांचा पहिला अवतार म्हणजे दत्त महाराज झाले, म्हणजे दत्त महाराज होते त्यानंतरचा पहिला जो अवतार आहे तो श्रीपाद श्रीवल्लभ. म्हणजे 1320 साली एकंदरीत तो पीठापुरमला महाराजांचा अवतार झाला. अप्पलराज आणि सुमती ह्या दोन्ही पतीपत्नींना च्या पोटी एक संतती आली, तेच म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. नंतर त्यांनी संन्यास दीक्षा ग्रहण करून
समाज परिवर्तनाचं, साधनेचं त्यांचं पूर्ण नित्य जो काही क्रम होता हा सगळा गुरुचरित्रामध्ये व्यवस्थित पद्धतीने दिलेला आहे. तर अंदाजे 1352च्या दरम्यान त्यांनी कुरवपूरला त्यांनी जलसमाधी घेतली किंवा जलमध्ये ते मग्न झालेत किंवा त्या ठिकाणी त्यांनी आपलं अवतार कार्य संपवलं असा उल्लेख गुरुचरित्रामध्ये मिळतो. म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ हा पहिला अवतार. आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आता काही वर्षापूर्वीच प्रसिद्ध झालं पीठापुरमच्या देवस्थानाकडून. तर त्याचं पारायण प्रत्येक महाराष्ट्रामध्ये होत असतं. त्यामध्ये विस्तृत पद्धतीने दशमहाविद्या त्यांचं संपूर्ण चरित्र दिलेलं आहे. ते नक्की वाचावं. त्यातून मनशांती तुम्हाला नक्की मिळते, तुमच्या आयुष्यातल्या समस्या दूर होतात. म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, त्याला नावच अमृत आहे, त्यामुळे ते चरित्रामध्ये पूर्ण वर्णन दिलेलं आहे. सोबत दुसरा जो अवतार आहे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. नृसिंह सरस्वतींचा जो जन्म आहे 1378 दरम्यान विदर्भामध्ये लाड कारंजा म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी महाराजांचा जन्म झाला. माधव भट आणि अंबा भवानी हे त्यांच्या आई वडिलांचं नाव. त्यांच्या पोटी महाराजांनी जन्म घेतला. नंतर ते अनेक वर्ष मुंजी बंधन होईपर्यंत ते फक्त मौन राहिले, बोललेच नाही. जेव्हा त्यांचं यज्ञोपवीत संस्कार झाला त्यावेळी त्यांनी बोलणं सुरू केलं आणि मग ते संन्यास दीक्षा घेण्यासाठी ते तीर्थाटन करण्यासाठी गेले. जर कधी तुम्ही काशीला गेलात तर काशीला नारद घाटाजवळ एक आश्रम आहे. वृद्ध कृष्ण सरस्वती हे त्यांची गुरु, त्यांच्याकडून त्यांना दीक्षा प्राप्त झाली नृसिंह सरस्वतींना. आणि ही तिथून मग त्यांनी समाजसेवेचं काम, म्हणजे धर्माला चांगलं मार्ग देण्याचं काम महाराजांनी केलं. महाराष्ट्रामध्ये जे आपलं नृसिंहवाडी आहे त्या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य होतं अनेक वर्ष. औदुंबर म्हणून तिथं जवळ आहे, त्या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य होतं. आणि 12 वर्षापेक्षा जास्त काळ महाराजांचा कर्नाटक बॉर्डरवरती असलेलं गाणगापूर निर्गुण मठामध्ये महाराजांचं वास्तव्य होतं. म्हणजे नृसिंह सरस्वतींचा जो त्यांचा अवतार आहे दुसरा दत्त महाराजांचा, तर गुरुचरित्रामध्ये तर विस्तृत सगळी माहिती दिलेली आहे. गुरुचरित्र म्हणजे काय, तर श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्मचरित्र, दत्तात्रय प्रभूंचं जन्मचरित्र आणि नृसिंह सरस्वतींचं जीवनचरित्र हे ज्या ग्रंथात आहे त्याला आपण गुरुचरित्र म्हणतो, सद्गुरुचरित्र म्हणतो. त्या ग्रंथाचं आपण सर्व लोक पारायण करत असतो. आता हे जे आहे समजा गुरुचरित्र, याच्याबद्दल पण अनेक लोकांच्या अनेक प्रश्न आहेत समजा मनात, की समजा काहींचं म्हणणं असतं की महिलांनी ते वाचलं पाहिजे का नाही वाचलं पाहिजे, तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? बघा, हा थोडासा विवादाचा विषय असू शकतो, पण त्याला 5व्या वेदाची व्याख्या दिलेली आहे. 5वं वेद त्याला म्हटलेलं आहे गुरुचरित्र. आणि दत्त संप्रदायामध्ये गुरुचरित्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जीवनाचं सगळं भोग, जीवनातल्या सगळ्या समस्या, एक एक अध्यायाचं एक एक फल आहे. तुम्ही त्याचे जे काही नियम पालन करून तुम्हाला ते पारायण करण्याचं शास्त्र सांगितलेलं आहे, त्यानुसारच आपण ते केलं गेलं पाहिजे. आणि त्यामध्ये काही अध्याय ही ब्रह्मकर्म म्हणजे गायत्रीचा मंत्राची व्याख्या दिलेली आहे. संध्यावंदन कसं करावं, ब्राह्मणाचं कर्म काय आहे, स्त्रियांचं कर्म काय आहे, शनिप्रदोषचं महत्त्व काय आहे, भस्मधारण, रुद्राक्ष धारण, गुरु शिष्य परंपरा, गुरु शिष्य महत्त्व, ह्या सगळ्या गोष्टी, काशी बद्दल सर्व माहिती गुरुचरित्रामध्ये दिलेली आहे. तर त्यामध्ये ज्येष्ठ जे दत्त संप्रदायातील जे मोठे ज्येष्ठ लोक आहेत, जे अधिकारी पुरुष आहेत, इतकंच काय तर टेंबे स्वामी वासुदेवानंदजी सरस्वती त्यांनी देखील सांगितलं की स्त्रियांनी गुरुचरित्राचं वाचन करू नये, कारण की त्यामध्ये गायत्री आदी सगळं ब्रह्मकर्माचं उच्चारण आहे, त्यामुळे त्यांनी ते मनाई केलेली आहे. नगरनिवासी रामकृष्ण क्षीरसागरजी महाराज सद्गुरूंनी सुद्धा सांगितलं आहे की स्त्रियांनी हे वाचू नये. पण काही दुसरा मतप्रवाह असा आहे की काही त्यातला जो काही
याचा भाग होता तो वगळून काही लोक पाठ करतात. त्यामुळे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय आहे, तुम्हाला कोणाला फॉलो करायचं आहे. आणि गुरुचरित्राचा पाठ बऱ्याच महिला करतात, तर ते हा त्यांचा श्रद्धेचा भाग आहे. जिथे श्रद्धा आहे तिथे अनुभव आहे. आपल्याही आईंनी गुरुचरित्राचे पाठ केलेले आहेत, आपण बघत असतो. त्यामुळे हा तुम्ही कोणत्या परंपरेला मानता, तुमची श्रद्धा काय म्हणते यावरती हा निर्णय डिपेंड आहे असं मला वाटतं. ओके. आता जसं गुरु परंपरा हे पण आपण ऐकतो समजा, ते थोडंसं डिटेलमध्ये सांगा ना की ते काय असतं. गुरुचरित्रामध्ये 12व्या अध्यायामध्ये नृसिंह सरस्वतींची गुरु परंपरा पूर्ण डिटेलमध्ये दिलेली आहे. म्हणजे अगदी ब्रह्मा, शिव, विष्णू, वेदव्यास, पराशर पासून ती जी परंपरा आहे ही आज आपलं दक्षिण आमनाय जे शृंगेरी पीठ आहे, शंकराचार्यांचं जे पीठ आहे, तिथपर्यंत ती येऊन पोहोचते. आणि त्याच परंपरेत असले विद्यारण्य सरस्वती, त्यांचे शिष्य, मग पुढे अनेक यादवेंद्र सरस्वती, मग त्यांचे शिष्य पुढची अनेक परंपरा होऊन रुद्धकृष्ण सरस्वती, आणि मग नंतर नृसिंह सरस्वती, अशी ही सगळी ती गुरु परंपरा आहे. म्हणजे ती शृंगेरी परंपरेला नृसिंह सरस्वती बिलॉंग करतात हे त्यातून स्पष्ट होतं. ही सगळी वास्तविकता तो खूप मोठी ती परंपरा आहे, पण आता दर्शकांना तो विषय इतका लवकर समजणार नाही. शॉर्टमध्ये आपण इतकं समजू शकतो की हां, शृंगेरी परंपरेशी नृसिंह सरस्वती ही परंपरा जॉईंट होते. आणि तुम्ही कुठल्या परंपरेचे आहात? आमची पण दत्त अवधूत संप्रदाय, आणि माझे जे परमगुरू होते स्वप्रकाशानंद तीर्थ स्वामी महाराज, पीठापुरमजवळ अनकापल्ली म्हणून गाव आहे त्या ठिकाण, आणि माझे गुरूंचे गुरु परमगुरू स्वामी स्वप्रकाशानंद. तर हे जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये टेंबे स्वामी होते, तसेच साऊथमध्ये आपण त्यांना समजू शकतो. ते पण दत्त उपासक होते. त्यांचेच शिष्य गुरुजी आणि अम्मा, त्यांच्याकडून मला दीक्षा मिळाली. आणि पुढील जी परंपरा आहे ही सुद्धा दत्त अवधूत संप्रदायामध्ये, अवधूत परंपरेतच श्रीविद्येमध्ये मला दीक्षा आमच्या महाराजांकडनं मिळाली. तर आमची पण दत्त संप्रदाय आणि अवधूत परंपरा. आणि मुख्य म्हणजे अवधूत परंपरा ही अशी आहे ना, तुम्ही नीट बघाल म्हणजे दत्तात्रय महाराज, त्यांचं स्वरूप खूप वेगळं, जे सगळं काही देतात. श्रीपाशी वल्लभ, अगदी राजयोग देणारे, अगदी राजयोगी ते दिसायला पण खूप सुंदर, आणि खूप स्वरूप त्यांचं अलौकिक श्रीपाशी वल्लभांचं. त्यापेक्षा अजून भिन्न नृसिंह सरस्वती, जे अगदी शंकराचार्यांचं जसं त्यांची पद्धत होती, दंड धारण वगैरे, ते सगळं नियमाला हे करणारे. आणि ह्या सगळ्यांच्या पेक्षा अजून दुसरे जे महाराजांचा जो अवतार होता तो श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट निवासी महाराज. तुम्ही स्वामी समर्थांचं तुम्ही पाहिलं तर ते अगदी वेगळंच रूप आहे. दत्त महाराजांच्या रूपाला एक व्याख्या दिलेली की बाल उन्मत्त पिशाच वेशा. कधी ते लहान मुलांसारखे असतात, तर कधी उन्मत्त रूपात असतात, तर कधी पिशाच्यावत असतात. तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की ही व्यक्ती काय आहे. त्यामुळे दत्त संप्रदायामध्ये तुम्ही माणसाला नाही ओळखू शकत की त्या माणसाला काय अध्यात्म, काय लाभलेलं आहे, हे तुम्ही नाही ओळखू शकत. दत्त संप्रदायामध्ये ज्या व्यक्तींना, म्हणजे तुम्ही आपले धनकवडीचे शंकर महाराज, ते पण दत्त संप्रदायात आहे. महाराजांना पाहून कोणी नाही सांगू शकत की ते काय होते. तिथे वेद ज्ञानसुद्धा तिथे शून्य होऊन जातं. महाराजांना ते स्वतः दत्त अवतारी पुरुष होते. चिले महाराज यांनासुद्धा पाहून तुम्ही नाही बघू शकत. तर दत्त संप्रदायामध्ये कोणाला काय मिळणार, कधी मिळणार, आणि त्याला काय मिळालेलं आहे याचं तुम्ही माप त्याचं नाही लावू शकत. आणि बाकीच्यांना पण कुठंतरी त्याला संलग्न बघितलं जातं, जसं की संत गजानन महाराज असतील शेगावचे, स्वामी समर्थ यांच्यापासूनच सगळं जी परंपरा आहे ही सुरू झाली, अशी अनेक लोकांची धारणा आहे. आणि स्वामी तर आजही आहेत. शरीर रूपात जरी ते नसले तरी त्यांचं सूक्ष्म रूपात ते आहेत, आणि त्याचे अनुभव आजगत लोकांना येत आहेत. तर हे जे अवतार आहेत हे अगदी विलक्षण असले तरी खूप जीवनाला कलाटणी देणारे हे संपूर्ण स्वरूप आहे महाराजांचे.
ओके. असं मला वाटतं. ओके. आणि जर समजा एखाद्याला दर्शन घ्यायचं असलं समजा दत्तगुरूंचं, हां. तर असे कुठले मंदिरांचे स्थळ आहेत जसे की दत्तक्षेत्र. परिक्रमा आपण म्हणू शकतो, बरोबर. जर करायची असेल तर कोणते कोणते आहेत? दत्त संप्रदायामध्ये दत्त परिक्रमाला विशेष महत्त्व आहे. सगळ्यात अगोदर माहूर, मीच तुम्हाला सांगितलं की तिथे दत्त महाराजांचा जन्म झालेला आहे. माहूर त्यामध्ये येतं. नंतरचं जे मग माहूर जो गड आहे देवीचा तिथं की त्याच्या जवळपास कुठे काही आता ठिकाणी? त्या ठिकाणी दत्त शिखर म्हणून एक जागा आहे माहूरला. माहूरला. त्या ठिकाणी महाराजांचा जन्म झालेला आहे. ते दत्त शिखर, अनुसया मातेचं पण मंदिर आहे. तर ते ह्या तिघी गोष्टी आहेत. त्यामध्ये अनेक लोकांचं म्हणणं आहे की अजून एक दुसरी जागा आहे, तो भाग वेगळा आहे. पण माहूर हे पण एक दत्तक्षेत्र आहे. माहूर नंतर पीठापुरम, ज्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला, आणि ते सुद्धा दत्तक्षेत्र आहे. त्यानंतरचं कुरोपूर, कर्नाटकामध्ये रायचूर जिल्ह्यामध्ये कुरोपूर म्हणून आहे. ते महाराजांचं मुख्य ठिकाण आहे, ज्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार कार्य तिथे संपलं, ते कुरोपूर आहे. त्यानंतर लाड कारंजा, जे आपल्या विदर्भामध्ये आहे, महाराजांचं कारंजा, त्या ठिकाणी नृसिंह सरस्वतींचा जन्म झाला. आजही ते मंदिर तिथे आहे. आणि अशी धारणा आहे की ज्या लोकांना संतती हवी आहे, ज्यांना संततीच्या अडचणी आहे, त्यांनी महाराजांचं दर्शन घ्यावं. ज्या ठिकाणी असं ब्रह्मचैतन्याने ज्या ठिकाणी जन्म घेतला, त्या ठिकाणी त्या ऊर्जेला तुम्ही जर कधी जाऊन नतमस्तक होणार, तर तुम्हाला संतती ही चांगलीच होते. शुभ आशीर्वाद तुम्हाला त्या भेटतात. म्हणून कारंजा म्हणून दत्तक्षेत्र आहे. नंतर नृसिंहवाडी सांगली जिल्ह्यामध्ये, आणि त्यालाच जवळ असलेलं औदुंबर, हे सुद्धा दत्तक्षेत्र आहे. नंतर आपल्या कर्नाटक बाँड्रीवरती असलेलं गाणगापूर, निर्गुण मठ, हे दत्तक्षेत्र मानलं जातं. यापैकी जे आपलं नृसिंहवाडी दत्तक्षेत्र आहे, त्या ठिकाणी टेंबेस्वामी म्हणजे वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी साधना जास्त केलेली आहे. आणि तिथे महाराजांनी ज्या पद्धतीने नियम लावून दिलेली आहे की ह्या ठिकाणी महाराजांच्या पादुकांचं अर्चन अशा पद्धतीने झालं पाहिजे, ते आजपर्यंत ते त्याच 16 ओवळ्यामध्ये ते तिथं महाराजांचं अर्चन केलं जातं. 64 योगिनींनी सुद्धा तिथे येऊन महाराजांचं पूजन केलेलं आहे, असं गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे. आणि खूप काही तिथे चमत्कार महाराजांनी घडवले अशा गुरुचरित्रामध्ये आहे. म्हणून औदुंबर, नृसिंहवाडी आणि मग नंतर गाणगापूर. गाणगापूर या गावाला गंधर्वपूर म्हटलेलं आहे. त्याचाच अपभ्रंश होऊन गाणगा ग्राम असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य बरंच अनेक वर्ष तिथे होतं. आणि यामध्ये गाणगापूरची अशी कथा मी वाचलेली आहे चांगल्या ग्रंथामध्ये, की महाराजांनी लास्टला गुरुचरित्रामध्ये पण सांगतात की आता येणारा जो काळ आहे हा धर्मासाठी चांगला नसणार आहे, त्यासाठी आम्ही आता लुप्त होणार आहोत. ठीक आहे. तर तिथे त्यांनी आपला जो अवतार कार्य आहे ते तिथे त्यांनी थांबवलं. त्या ठिकाणी ते अदृश्य झाले असं तो उल्लेख आहे. तर कालांतराने काय झालं, त्या ठिकाणी मुघल लोकांनी तिथे आक्रमण केलं त्या मठावरती. तर सगळ्या लोकांना, गाणगापूरला, तर सर्व लोकांना ते जे मुघल होते त्यांना ज्या ठिकाणी मठ होतं त्या ठिकाणी त्यांना मस्जिद दिसली, आणि ज्या ठिकाणी मस्जिद होती त्या ठिकाणी मठ दिसला. मग ह्या सगळ्या मुघल लोकांनी ती जी मस्जिद आहे तीच तोडली आणि जो मठ आहे हा शाबूत राहिला. म्हणजे महाराजांनी असं त्या ठिकाणी मठाचं संरक्षण केलं असं त्यामध्ये उल्लेख आहे. आता हा तो शेवटी श्रद्धेचा भाग आहे, यावरती किती शोध होईल तो भाग वेगळा, पण महाराजांनी तिथपर्यंत त्या गोष्टी तशा केलेल्या आहेत. ओके. आता बोलता बोलता तुम्ही मध्येच गाणगापूरबद्दल बोललात, बरोबर? आणि ज्यावेळेस आपला पहिला पॉडकास्ट झाला होता त्यावेळेस पण तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ज्या लोकांना काही त्रास होत असेल, समजा भूतबाधेचा किंवा करणीचा वगैरे, अशा लोकांनी तिथे जाऊन दर्शन घेतलं पाहिजे. तर त्याच्याबद्दल थोडंसं डिटेल सांगा ना गाणगापूरबद्दल. बघा, स्थान महात्म्य सांगितलेलं आहे. महाराजांनी त्या ठिकाणी गाणगापूरला खूप वर्ष तिथे निवास केलेला आहे. महाराजांची दिनचर्या खूप वेगळी होती आणि आजही महाराजांची दिनचर्या तशी चालते. दत्त महाराजांची आपण जर कधी म्हटलं तर त्यांची पण आजही त्यांचं वास्तव्य आहे. तर गाणगापूर
म्हणजे महाराजांनी सांगितलं की मी इथे अदृश्य रूपात आहे, मी शरीर रूपात जरी नसलो तरी मी अदृश्य रूपात इथे आहे. आणि दत्त उपासनेत कारण की दत्त ही एकमेव अशी दैवत आहे की तू कितीही प्रकारचं भूत प्रेत असो, कितीही प्रकारचे मंत्रतंत्र असो, ते त्या ठिकाणी शांत होतात. कारण की त्यांच्यापासून ते उत्पत्ती झाली ना, मूळ प्रवर्तक ते आहे. आणि हे भूतप्रेत काय आहे की हे अतृप्त सगळ्या त्यांच्या इच्छा आहे, अपेक्षा आहे, आणि यांना मुक्ती देण्याचं काम महाराजांच्या स्मरणात, म्हणजे तिथे त्यांच्यामध्ये ते तत्वामध्येच ती शक्ती आहे दत्ता महाराजांमध्ये. म्हणजे ज्या कोणाला काही बाधा झालेल्या असतील, जेव्हा तिथे जातात ते ॲटोमॅटिकला तिथे निघतात, कारण की तिथे महाराज तिथे निवास करतात अदृश्य रूपामध्ये. याचा अर्थ भूतबाधेसाठी महाराज गरजेचे असं नाही आहे, पण त्या ऊर्जेचा तो प्रवाहच तसा आहे. जसं तुम्ही गंगेत गेलात की भांडं खराब असलं तर ते शुद्ध होऊन येतं. त्या भांडे धुण्यासाठी थोडी गंगेचं महत्त्व आहे, पण ते गंगेचा त्याचा एक फायदा आहे. तसं महाराज म्हणजे एक खूप मोठी शुद्ध नदी आहे, पवित्रता त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये तो त्या प्रभात आलं की तुमचा मोक्ष तिथे होतं. बऱ्याच लोकांना गाणगापूरचं महत्त्वच माहिती नाही आहे. नक्कीच महाराष्ट्रामध्ये असे अनेक तीर्थ आहे. अनेक आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काणिपनाथांची मढी आहे, मायंबा आहे, अनेक तीर्थक्षेत्र आहेत. त्यासोबत गाणगापूरचं पण विशेष महत्त्व आहे. आणि मी हे आत्तापासून नाही, मी अनेक वर्षापासून याचे अनुभव बघत आलेलो आहे. ज्या लोकांना कसली बाधा असेल जेव्हा ते गाणगापूरला जातात, पण त्याचा पण नियम आहे. असं नाही आहे की तुम्ही तिथे गेलात, आता तुम्ही जेव्हा एअरपोर्टला जातात तुम्ही सरळ जाऊन तिकीट काढून बसतात का? एअरपोर्टमध्ये गेल्यानंतर त्याचं एक प्रोसिजर आहे. त्यानुसार गाणगापूरमध्ये महत्त्वाचं असेल तिथं अष्टतीर्थ स्नान महत्त्वाचं आहे. संगमावरती तिथे तुम्ही काहीतरी ध्यानधारणा करणं, काहीतरी तुम्ही नामजप करा. ते झाल्यानंतर कल्लेश्वराचं दर्शन केल्यानंतर तुम्हाला मठामध्ये यायचं आहे. मठामध्ये महाराजांची आरती अटेंड करायची आहे. आणि त्या गावामध्ये माधुकरी म्हणजे भिक्षा मागण्याचं महत्त्व आहे. आपण लोकांना वारंवार तेच सांगतो की जेव्हा तुम्हाला ती ऊर्जा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आणायची तर तुम्हाला त्यासाठी पात्र व्हावं लागेल. त्यासाठी ही सगळी प्रक्रिया आहे. तुम्ही गिरनारला जर कधी गेलात तर गिरनारला सुद्धा ते एवढं चढून तुम्हाला तिथे जायचं आहे. परिक्रमा आहे पूर्ण. गिरनारची पण परिक्रमा आहे, गिरनारची पण यात्रा आहे. का आहे? त्या शरीराला ते तसं तुम्हाला पात्र बनवायचं आहे. यातना देण्यापेक्षा मी म्हणेल की एक चांगला जैन साधूंना प्रश्न विचारला होता की तुम्ही मुक्ती जर कधी आत्म्याला तर तुम्ही नग्न का राहता? तुम्ही स्वतःच्या शरीराला त्रास का देऊन देता? त्यावरती मुनी महाराजांनी सांगितलं होतं की भांड्यामध्ये जर कधी आम्हाला दूध गरम करायचं असेल तर अगोदर भांडं गरम होतं, नंतर दूध गरम होतं. तसंही हा आपला देह आहे. तुम्हाला अगोदर याच्यासाठी काही परिश्रम करावे लागतील. म्हणून जेव्हा तुम्ही अष्टतीर्थ स्नान करता, महाराजांचं तिथे दर्शन घेता, तिथे माधुकरी म्हणजे भिक्षावंदन तिथे करता, त्यावेळी तुमच्या आयुष्यामधलं जी काही नकारात्मकता आहे ती निघते. माझ्या आयुष्यामध्ये मी गाणगापूरचा एक अनुभव, तसे ते अनेको काही उदाहरणं आहेत त्याचे. लोक अगदी मरणाच्या दारामध्ये पोहोचून आलेले आहेत की ज्या लोकांकडे पाहून खूप वाईट वाटलं की हे आता कुठे सुधरू शकत नाही. अशा लोकांनी जेव्हा गाणगापूरची यात्रा श्रद्धेने केली, अशा पद्धतीने केली, त्यांचं आयुष्य बदललेलं आहे. आणि अनेक वेगळा तुम्ही पाहिलं असेल की जे दत्त उपासक आहे, आता मी हा जो विषय बोलतो त्या ठिकाणी अनेक लोकांना वाईटही वाटू शकतं, पण हे त्यांना अनुभव येतात. काय होतं जेव्हा तुम्ही दत्त उपासनेमध्ये येतात, तुम्हाला सुरुवातीला ह्या सगळ्या पितरांचे प्रॉब्लेम तुम्हाला यायला सुरुवात होतात. का? कारण की त्या पितरांना मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे. माझं ज्यावेळी साधना चालू असायची महाराजांचं, ज्यावेळी माझं तेव्हा सगळ्या गोष्टी असायच्या, तर एका गावामध्ये मला जाण्याचा योग आला. त्या ठिकाणी मी थांबलेलो असताना मला तिथे खूप त्रास व्हायला लागला आणि मी ते रूम चेंज करून मी तिथे झोपून गेलो. तर तेव्हा समजलं की त्या ठिकाणी जेव्हा मला स्वप्न वगैरे काही दृष्टांत झाले, तेव्हा त्या ठिकाणी एका स्त्रीची हत्या झाली होती. आणि स्त्री ती थोडीसं तिचं कर्म वेगळं असल्या कारणाने, गावामध्ये विचित्र तिचं नाव खराब असल्या कारणाने त्या स्त्रीची हत्या केली. तिच्या शरीराला अग्निदाहसुद्धा मिळाला नाही. तिची हत्या करून ते फेकून दिलेलं होतं आणि ती अतृप्त राहिली. आणि कंटिन्यू त्याचा त्रास जास्त त्या लोकांना पण होत होता.
आणि जेव्हा त्याचं सगळ्या गोष्टी समजल्या तेव्हा कळलं की ही अतृप्त आहे आणि आपण काही कोणाच्या मोक्षाचा ठेका आपण नाही घेतलेला आहे. मला ते कळलंच नाही की मी यातून बाहेर कसा निघू. मला त्या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला. पण ज्यावेळी मी गाणगापूरला गेलो, महाराजांच्या चरणी ते सगळं माझा जो काही अहमभाव असेल, काही असेल, ते जेव्हा मी त्यांच्या चरणी ठेवलं, त्यानंतर मला कधी तो त्रास झाला नाही. तर अशा ही ऊर्जा आहे. जेव्हा तुम्ही दत्त उपासनेमध्ये येता तर ह्या शक्तींचा थोडासा तुम्हाला त्रास होत असतो. ते तुमच्या वाईटासाठी नाही आहे. तुमची ती ऊर्जा वाढलेली आहे. त्या ऊर्जेमध्ये तुम्ही कुठे ना कुठेतरी त्या शक्तींना मुक्तता भेटावी यासाठी त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतो. मग अशावेळी दत्त क्षेत्राची यात्रा करणं, अनुष्ठान पूर्ण करणं हे खूप गरजेचं आहे. आणखी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे लोक जेव्हा विधिवत पद्धतीने उपासना करतात, महाराजांपर्यंत पोहोचतात, यात्रा करतात, त्यांचं आयुष्य पूर्णतः परिवर्तित होतं म्हणजे होतं. पण तुम्हाला त्याच्यासाठी श्रद्धा असणं गरजेची आहे. अंधश्रद्धा नक्कीच नसावी, पण श्रद्धा असून तुम्ही त्या गोष्टी नक्की तुम्ही त्या करू शकता आणि तेव्हा तुम्हाला महाराज योग्य पद्धतीने हे करतात. दत्त नावाचीच व्याख्या ही आहे की जो देऊन टाकतो, देणारा आहे ना, तो देतो. तो काय देतो? तो स्वतःचं आत्मरूप देतो. जेव्हा तुम्हाला महाराजांचं दर्शन होतं, तुम्हाला स्वतःचं आत्मदर्शन होतं आणि तुम्ही ह्या सगळ्या भवपाशातून तुम्ही मुक्त होतात. हे स्वरूप सांगणारे दत्त महाराज आहेत. अनेक लोक म्हणतात की महाराजांपुढे भूतप्रेत येतात, ते चुकीचं आहे. तसं नाही होत. एक कथा मी तुम्हाला सांगतो, त्यावरून तुम्हाला समजून जाईल की एक ब्राह्मण असतो. तो ब्राह्मण त्याचं जे संध्यावंदन केलेलं असलेलं जे काही जप करायचा, त्याचे उरलेलं पाणी असायचं ते पिंपळाच्या झाडाला टाकून द्यायचा. आणि त्या पिंपळाच्या झाडावरती एक प्रेत होतं. तो रोज त्याचं नित्यकर्म तेच, त्या झाडाला पाणी टाकणं. पण काय होतं, कालांतराने त्या झाडातलं ते जे प्रेत आहे ते प्रसन्न होतं की बोल बालक, या इच्छा आहे तेरी की तू मला एवढे वर्ष तुम्हाला पाणी पाजलं. त्यावेळी तो ब्राह्मण घाबरून जातो की हे राक्षस काय इथे प्रकट झाला. त्यावेळी तो म्हणतो, मला काही देऊ नको, मला फक्त दत्त महाराजांना एकदा बघायचं, ती शक्ती कशी आहे. त्यावेळी तो राक्षस जो सांगतो किंवा ते प्रेत जे सांगतं ते खूप समजण्यासारखं. तो प्रेत म्हणतो, मला जर कधी महाराजांचं दर्शन झालं असतं तर मी प्रेत झालो असतो का? तर तो म्हणतो की नाही, मला तू दुसरं काही माग, तू काहीतरी दुसरं माग, सोनं चांदी हिरे जवाहरात तू माग, मी तुला ते देतो. तो ब्राह्मण म्हणतो की नाही, मला काही नको आहे, मला फक्त महाराज हवेत. मग तो प्रेत म्हणतो, ठीक आहे, मी तुला त्यांच्या जवळपर्यंत पोहोचवून देतो, मी तिथपर्यंत येणार नाही, मी फक्त तुला इशारा करतो. तो म्हणतो ठीक आहे. मग तो प्रेत त्याच्या स्वतःच्या प्रेत शक्तीने त्यांना एका ठिकाणी घेऊन जातो आणि दूर एकदा अंतरावरती एक माणूस दाखवतो. माणूस अगदी एकदम दारू पिऊन एकदम झोपलेला आणि अगदी गलिच्छ ठिकाणी पडलेला तो दिसतो. आणि तो प्रेत सांगतो, बघ तो माणूस पडलेला तिकडे त्या घाणीमध्ये, ते म्हणजे दत्त महाराज आहे, तू जा त्यांच्यापर्यंत जा. मग हे ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणाला राग येतो की तू काय, दत्त महाराज म्हणजे काय आहेत ना, तू मला काय का त्या माणसाला हे सांगतोय, मला तू खरं सांग. तर तो प्रेत म्हणतो की नाही, तुला जे दिसतंय ते सत्य नाही आहे, तू जा तिथपर्यंत जा. मी त्यांच्यापर्यंत गेलो तर मी जळून भस्म होईल, मी तिथे जाऊ पण शकत नाही, माझी तेवढी शक्ती नाही आहे, तू जा. मग तो ब्राह्मण त्या तिथे घाणीमध्ये पडलेल्या, चिखलामध्ये पडलेल्या त्या माणसांजवळ जातो आणि तसं त्याला पाहता क्षणी त्याला किळस येते, काय आहे असं, महाराजांचं आम्ही इतकं पूजन करत आलो आणि हे काय प्रकार आहे हा. तो काही न करत, अरे शिव 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 करून तो तिथून बाहेर निघून येतो. परत तो त्याच्या प्रेतकडे जातो. मग प्रेत त्याला ठणकावून सांगतो की तू विश्वास ठेव, तू जा आणि फक्त पाय पकड, काही बोलू नको, पाय पकड. मग त्या प्रेताच्या सांगण्यावरून तो ब्राह्मण तिथे जातो, काहीच करत नाही, डोळे मिटतो आणि फक्त त्या माणसाची, चिखलात पडलेल्या माणसाची, जो त्याला शिव्या देतो, काही त्रास देतो, तो फक्त त्याचा पाय पकडतो आणि काहीच बोलत नाही. आणि पूर्ण श्रद्धेने जेव्हा तो त्या माणसाचे पाय पकडतो तेव्हा महाराज स्वतःच्या असली रूपामध्ये येतात, मूळ रूपामध्ये येतात आणि त्या माणसाला दर्शन देतात. आणि ज्या प्रेताने त्याला तिथपर्यंत पोहोचवलं त्या प्रेताची पण मुक्ती करतात आणि त्या ब्राह्मणाला सुद्धा वरदान देतात. ही कथा सगळ्या दत्त संप्रदायामध्ये फेमस आहे. काय
महाराज तुम्हाला जसे दिसतात तसं नाही. ते तुम्हाला कधी फकीराच्या रूपात पण येतील, मलंग रूपात पण येतील, कधी शंकरबाबांच्या रूपात येतील, कधी चिल्ले महाराजांच्या रूपात येतील, कधी स्वामी समर्थांच्या रूपात येतील, कधी गजानन महाराजांच्या रूपात येतील. कधी तुम्ही त्यांना ओळखणार सुद्धा नाही, अशा रूपामध्ये येतील. फक्त तुम्हाला त्यांना शोधावं लागतं, पूर्ण श्रद्धेने त्यांना नतमस्तक व्हावं लागतं, तेव्हा ते तुमच्यावरती कृपा करतात. आणि महाराज हे आजही आहेत. महाराजांची दिनचर्या आहे की सकाळी ते काशीला जातात स्नानासाठी. काशीमध्ये काशी स्नान जप प्रतिदिवशी, कोल्हापूर भिक्षेशी, कोल्हापुरामध्ये भिक्षा मंदिर आहे, त्या ठिकाणी भिक्षा मागतात. काशी स्नान जप प्रतिदिवशी, कोल्हापूर भिक्षेशी, निर्मल नदी तुंगा जलप्राशी, तुंगभद्रा नदीच्या तीरावरती ते महाराज पाणी पितात. निद्रा माहूर देशी, आणि निद्रा करण्यासाठी माहूरला जातात, आणि साधनेसाठी गिरनारला जातात. जे माझे परमेष्ठी गुरु होते, माझ्या गुरूंचे गुरूंचे गुरु, त्यांचंही नाव स्वयंप्रकाशानंद अवधूत. त्या आमच्या परमेष्ठी गुरु महाराजांना गिरनारमध्ये दत्त महाराजांनी दर्शन दिलं, आणि ते त्यांचं स्वरूप पण तुम्ही आज बघितलं, ते अवधूतच होऊन गेले होते. पूर्ण नग्न अवस्था आणि अवधूत रूपात ते राहिले. गिरनार हे महाराजांचे, तर मला असं वाटतं की दत्त महाराज चालतं फिरतं क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र आहे. तुम्ही मनापासून त्यांचं स्मरण केलं ना, तिथे ते प्रेझेंट होतील आणि ते दत्तक्षेत्र होईल. त्यामध्ये काही अडचण नाही, त्यामध्ये दोय राय नाही आहे. पण गिरनार, अक्कलकोट, गाणगापूर, नृसिंहवाडी, माहूर, अन्य अनेक, तसे तर अख्ख्या भारतामध्ये 108 दत्तक्षेत्र आहे. अशा कोणत्याही दत्तक्षेत्रावरती तुम्ही जा, तुम्हाला महाराज चांगला अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्याचे नियम तुम्ही पाळा. नियम म्हणजे काय, तुम्ही संसाराच्या, ठीक आहे, खूप अडचण आहे त्यावेळी तुम्ही मागा, महाराज ते नक्की देतात. पण परीक्षा खूप घेतात महाराज. इतक्या सहजासहजी महाराज कधीही काहीही देत नाही. पण एकदा दिलं, मग नंतर तो इंद्रसुद्धा तुमच्याकडून घेऊ शकत नाही, इतकं महाराज देऊन जातात. येस. श्री अवधूत चिंतन, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे म्हणून आपण आजचा पॉडकास्ट इथे एंड करूयात. कारण बोलायला गेलं तर मग बऱ्याच गोष्टी आहेत, पण सगळ्याच आपल्याला एका याच्यात नाही मांडता येणार. पण आपण ट्राय करूयात की इथून पुढं एक एक गोष्टी, एक एक टॉपिक कव्हर करूयात. आणि खरंच थँक्यू सो मच की तुम्ही पुन्हा एकदा आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी इतकी महत्त्वाची माहिती सगळं समजावून सांगितली. कारण हे नॉलेज कुठेतरी कमी आहे आणि हे थोडंसं वाढायला पाहिजे, की ज्याने अजून लोक भक्ती मार्गाला लागतील. तर खरंच थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि मी अगोदर म्हटलं की महाराज हा विषय खूप मोठा आहे, त्यावरती आपण म्हणजे जास्त बोलू नाही शकत, म्हणजे खूप वेळ बोलू शकतो. माझा व्यक्तिगत अनुभव हाच आहे की तुम्ही त्यांना मनापासून हाक मारा. तुम्ही त्यांना स्वामी म्हणा, तुम्ही त्यांना शंकर बाबा म्हणा, तुम्ही त्यांना चिले महाराज म्हणा, तुम्ही त्यांना काहीही म्हणा. जेव्हा तुम्ही त्यांना मनापासून हाक देतात, ते तुम्हाला वाचवतात आणि तुम्हाला अगदी फुलासारखं तुम्हाला सांभाळतात. आयुष्यावरती आज ज्या अशा स्टेपवरती आहे की त्या ठिकाणी लोकांना वाटतं, पण हे पण एक परिस्थिती आहे की आम्ही पण तो काळ पाहिलेला आहे. जीवनाचा एक असा टप्पा आला की माझं गुरुचरित्र जेव्हा मी करायचो, एका दिवसाला एक पारायण पूर्ण करायचो. तर पूर्ण करत असताना महाराजांनी खूप परीक्षा घेतली. अनेक म्हणजे जीवनामध्ये असे प्रसंग आले की लिटरली असं वाटायचं की आता आपण आयुष्य थांबवलं पाहिजे. गुरुचरित्राचं पारायण संपलं, एका दिवसाला एक पारायण, सकाळी 7:30ला बसायचं, रात्री 12:30पर्यंत पूर्ण करायचं. हट्ट, तेव्हा काय 17-18 वर्षाचा मी होतो. पारायण महाराजांनी करून घेतली, पण माझा तो हट्ट कधी पूर्ण केला नाही. मला डॉक्टर व्हायचं होतं, पण आज समजतं की ते वेगळं, त्यामध्ये आज आयुष्य खूप वेगळं झालं. असे काहीतरी प्रसंग घडले की लिटरली आयुष्यामध्ये अशी वेळ आली की आपण आता आपलं आयुष्य संपवावं. गुरुचरित्राचं पारायण झालं आणि काहीतरी विवाद झाला. पारायण संपवून मी तिथून निघालो आणि असं वाटलं की नाही, आता नको आहे, आपल्याला भक्ती करू देत नाही, आता आपण नाव घ्यायचं आणि आपलं आयुष्य थांबवायचं. आणि एक अगदी गावाच्या बाहेर एक असं विहिरीचा भाग होता, त्या ठिकाणी असं वाटलं की आता महाराजांना नाव घ्यायचं, आता थांबायचं आपलं आयुष्य. आणि जसं तो मनात विचार आला, तिथपर्यंत पोहोचलो, तसं अचानक आवाज आला, गुरुचरित्र वाचतोस ना, मग काय आलं, काय शिकलास, पडायचं नाही, चल बाजूला हो. त्या एका आवाजाने आयुष्य तिथे थांबलं आणि तिथून आयुष्य नवीन सुरू झालं.
म्हणजे आपलं आयुष्यामध्ये परीक्षा घेतील, नक्कीच महाराज परीक्षा घेतील, पण ज्यावेळी ते देतील ना त्यावेळी तुम्ही सोनं झालेले असाल. आपण कोळसा मागतो, आपल्याला रडत असतो कोळशासाठी, पण महाराजांना कोळसा द्यायचा नसतो, महाराजांना सोनं द्यायचं असतं. आपण खूप हट्ट करतो पण महाराज जे देतात तुम्हाला सोनं बनवूनच म्हणतात. स्वतःचंच रूप देतो असा तो दत्त. म्हणून प्रत्येकाने त्या स्वरूपाला, आणि आपल्या चुका असतात, अनेक गोष्टी असतात, त्यातून आपण चांगलं ते घ्यायचं. म्हणूनच असे आपले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि जे काही तुमच्या जवळची व्यक्ती असतील त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्यामुळे समोरच्याचं आयुष्य बदलू शकतं.